कसं आहे ऊन? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे लाईफ विथ गणेश आणि सुजाता. तर आपण आता कुठे चाललो? राशीनला. बरोबर. काय काय घ्यायला चाललो नवीन घरासाठी? गॅस, नवीन गॅस. हा, एसी आणि फ्रीज. एसी तर बघणार नाही आम्ही, पण नाही एसी मी पाहणार ना. एसी, मिक्सर, अजून फ्रीज आणि वॉशिंग मशीन. ओके. आहे ना, तुम्हाला त्रास होतो कपडे धुण्याचा खूप, आहे ना? असं बसून येत नाही करायला. अच्छा, हां ठीक आहे. नाही, गावाकडे आलं तर सवय लागली पाहिजे ना. कधीतरी तुम्ही हाताने कपडे धुतलीच पाहिजे ना. नाहीतर मुंबईला असताना वॉशिंग मशीनने कपडे धुतच असता ना तुम्ही, बरोबर ना? कंबर त्रास होतो. ओके ओके, ठीक आहे. चला, ही बघ आमची मराठी शाळा, जिथं माझं शिक्षण झालं 1ली ते 7वी पर्यंत. ओके. आणि हे जे झाड आहे, ह्या झाडावरती भरपूर आम्ही सूरपारंब्या खेळलेलं आहे. मी, माझ्या गावातली पोरं लहान असताना हे जे खालचं जे दिसतंय तुम्हाला जमीन, ही तर पहिले वाळू असतं, त्या वाळूमध्ये भरपूर खेळायचो आम्ही. आणि हा जो कट्टा बांधलेला आहे, त्या कट्ट्यावरती पण भरपूर हे केलेलं आहे, मजा केलेली आहे. लॉकडाऊनमध्ये आम्हाला ह्या शाळेमध्ये ठेवलं होतं, आहे ना सुजाता? लॉकडाऊनमध्ये आम्हाला ह्या शाळेमध्ये ठेवलं होतं ना. 7 दिवस 7 दिवस ना, 15 दिवस नाही, 7 दिवस येतो होतो आपण. क्वारंटाईन केलं होतं ना आपल्याला. 15 दिवस. 7 दिवस किती दिवस होतं? 15 दिवस होतं आपण इथे शाळेमध्ये क्वारंटाईन, शासनाच्या नियमाप्रमाणे, बरोबर की नाही? चलो. हे जो पहिला जे 2 खोल्या दिसतात ना, ह्या ठिकाणी आम्हाला क्वारंटाईन करून ठेवलं होतं 15 दिवस. गावातली माणसं आम्हाला नुसते बघत बसायचे, लांबूनच बघत होते आम्हाला. आम्ही साधे दुकानला जरी आम्ही कोणाला जर पाठवलं तर आमच्या पैशाला सुद्धा हात लावत नव्हते गावातली माणसं, नुसते लांबून आम्हाला बघत बसायचे, बरोबर? थांब. ये तो कसा, तो बारका, ये तो कसा बारका कसा रडतोय बघा, त्याला यायचंय. ये लवकर. जा त्याला घे जा. हा जो बंगला दिसतोय तुम्हाला, अनुसया निवास, हा तो बंगला आहे, आमच्या मेहुण्यांचाच बंगला आहे. म्हणजे आमचे मामा आहे जालिंदर चव्हाण म्हणून, ते PSI म्हणून रिटायर झाले, मुंबईला होते, बोरिवली पोलीस स्टेशनला होते, कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनला होते, ट्रॅफिकला होते, MHB पोलीस स्टेशनला त्यांनी तिथं नोकरी केली. नंतर ट्रॅफिकला असताना PSI झाले आणि तिथून ते रिटायर झाले. रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी असं बंगला बांधला. त्यांची 2 मुलं आहेत, राहुल चव्हाण आणि मुकेश चव्हाण. राहुल चव्हाण हे पण मीरा भाईंदरला, पहिलं मुंबईला होते पोलीसमध्ये, आता मीरा भाईंदरला ते बदली करून गेले. आता मीरा भाईंदरला नवघर पोलीस स्टेशनला ते पोलीस कॉन्स्टेबल या पदावर आहेत. ते खूप सुंदर असा बंगला बांधला आहे त्यांनी मोक्याच्या ठिकाणी. हे ह्याचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे ना, हे बघा आंब्याचं झाड त्यांनी लावलं आहे. खूप सुंदर असं त्यांनी पार्किंगची जागा, इथं रोड टच त्यांचं जे बंगला आहे खूप सुंदर आहे. हा दिसतोय समोरचा जो बंगला, महालक्ष्मी निवास, हा माझाच बंगला आहे. वरची निळी जी टाकी आहे पाण्याची ती आमचीच आहे. समोरचा पोर्च वगैरे, तुळशी वृंदावन वगैरे, 2024-2025 आमची जी कुलस्वामीने आहे श्री महालक्ष्मी कोल्हापूरची, तिच्या नावाने आम्ही बंगला बांधलाय. आम्ही कसा बंगला बांधला, कशी ते आम्हाला बंगला बांधताना त्रास झाला, हे त्याचा पण आम्ही नवीन ब्लॉग आमच्या चॅनलवर अपलोड करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि तो मितांश तयार होतोय शेवटी, फायनली मितांश आलाय का? फायनली आला बघा, रडत होता नुसता येण्यासाठी. हवा जाते बाहेर. हा चल ये बस. माझा लाडकाच आहे. बोललो, अरे मीच बोललो. कोण बोललो तुम्हाला मीचला घे म्हणून? तुम्ही. हा मग आता हा बोल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. बोल. हा बोल, लवकर बोल, लवकर बोल. हा बोल लवकर पटकन. हॅलो गाईज, आता आम्ही राशीनला चाललोय. काय काय घ्यायला चाललोय? एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि गॅस शेगडी, मिक्सर. ओके. हाँ, तर तुम्ही और तुम चैनल को सब्सक्राइब करो. ओके, मोठ्याने बोल. वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो. मोठ्याने बोल. वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो. यस. हे आमच्या इथलं सुप्रसिद्ध असं
गारवा हॉटेल. गारवा हॉटेल. हा गारवा हॉटेल. चला. दाल टकरा. आणि इकडचा हा जो रस्ता चाललाय हा पूर्ण ह्याला चाललाय जेऊर मार्गे कुर्डवाडी नंतर पुढे ह्याला करमाळ्याला पण रस्ता हा इकडचा चाललाय बघा. हा खूप सुंदर रस्ता आहे आणि हा रस्ता पण करमाळ्याला चाललाय बघा. चला. ओके पुढे बघू थांबूया. भरपूर वर्ष झाले हा रस्ता रिपेअरच होत नाही. अजून कच्चाच रस्ता आहे. कमीत कमी किती वर्ष झाले असेल का 20 वर्ष झाले असेल ना. भरपूर वर्ष झाले हा रस्ता रिपेअर होत नाहीये. एवढा रस्ता इथून ते पुढे 3-4 किलोमीटर पर्यंत कच्चा रस्ता आहे. तिथून एकदम पक्का रस्ता आहे बघा. त्या साईडला पाटबंधारे विभागाचं संपूर्ण हे आहे वनीकरण. पाटबंधारे विभागाचं पुढे तुम्हाला तलाव दाखवतो तुम्हाला आमचा. त्या तलावाचं नाव पण आहे हे बघा जे आमच्या पारवडी तलाव म्हणून तुम्हाला दिसेल बघा. थांबव. हे बघा इथे पेरूची बाग आहे बघ ह्या साईडला. ही पेरूची बाग आहे. हे आमच्या इथले पोस्टमास्टर आहेत. पोस्टमास्टर होते ते रिटायर झाले. त्यांची ही पेरूची बाग आहे बघा ह्या साईडला. ही जी दिसते ती पेरूची बाग त्यांची आहे. हे बघा तलावाचं तुम्हाला निसर्गरम्य दाखवतो. उन्हाळ्यामध्ये तो तलाव अजून आटला नाही बघा आमच्या गावामधला. हा बघा तुम्हाला पण पूर्ण ह्याच्यामध्ये बघा 50% पण आटलाय पण तरी पण तुम्हाला अजून पाणी दिसतंय बघा. तलावाचा जो ब्लॉग आहे तो तर आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करणार आहे. पण म्हटलं जाता जाता एक छोटासा एक क्लिप्स छोटा एक व्हिडिओ तलावाचा आपण टाकावा म्हणतोय. कारण रस्ता पण थोडासा कच्चा आहे त्यामुळे तलावाचे व्हिडिओ पण चांगले निघतात आहे. बरोबर. हे बघा हे इथं उसाचं शेत आहे. हे जे दिसतंय तुम्हाला ते हे बघा दिसतोय अमोल. ओके चला. बघा एवढं ऊन असून सुद्धा बघा समोर ते बाईकवाले आलेत बघा. डोक्यावर काहीच नाही त्यांचं. बघ दिसलं हेल्मेट पण नाहीये. गावाकडे एसटी बघा. ही एसटी आमच्या इकडे 6 वाजता एक असते, 9 वाजता, दुपारी 11:30 वाजता, 2:30 एक 5ची एसटी आहे बघा. ह्या एसटीने आम्ही खूप प्रवास केला बघा लहानपणी. गेली. हा बोल आता. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हमारे चैनल को सब्सक्राइब करो प्लीज. गाइस हमारे वीडियो को लाइक करो और चैनल को सब्सक्राइब करो. हा बघ कच्चा रस्ता दिसतो का. ठीक आहे पुढे चांगला रस्ता. चला फायनली अमोलने हात साफ करण्यासाठी गाडी दिलेली आहे हातामध्ये. बरोबर. थँक्यू सुजाता मॅडम. ओके सीट बेल्ट. अमोल तुझं सीट बेल्ट लाव. सीट बेल्ट लावणं गरजेचं असतं. ओके लाव सीट बेल्ट लाव. पहिला किती 5वा टाकायचा की 4था टाकायचा पहिल्यांदा. पहिलाच टाकायचा. पहिला टाका माहिती. पकड. आता पण चालू आहे यो. सगळं ठीक आहे ना. हा सेकंड रोटस चालेल ना. सेकंड वरती थर्ड वर पण टाकू शकतो असं काय टाकू नाही. शकतो का. क्लच दाबून फुल ओके थोडं हळू क्लच हळू क्लच. चालू कर ही लाईट. हे करू नका तुम्ही. हे स्टेरिंग गच पकडा ना. पकडतोय ना फिट. सांगतो ना स्टेरिंग फिट पकडायचं. आता थर्ड कस हळू क्लच सोडा. सुटला. आमच्या मावशी आहेत दादा मेडे हॉटेलवाले आहेत. त्यांच्या मावशी आमच्या मावशी आहेत त्या मानलेल्या मावशी आहेत. आणि यांचं हॉटेल आहे कोर्टीला म्हणून एक गाव आहे. कोर्टी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी. खूप वर्षापासून हे हॉटेल आहे. ही माझी मिसेस. नमस्कार. ह्या पण पोलीसमध्ये आहेत. कुठं आहे यालाच आहे मुंबईला. तर ह्यांच्या इथलं आम्ही आलो आणि शेवचुडा कधी खाल्लं नाही असं झालंच नाही बघा. त्या स्पेशल खास आम्ही इथं शेवचुडा घेण्यासाठी आलो. तर शेवचुडा बांधा आमच्यासाठी. किती पाव किलो बांधा ना. ओके चला मित्रांनो बघूया. वीट इथून 5 किलोमीटर दूर आहे. तर तिथं वडिलांसाठी काय आयुर्वेदिक उपचार मिळतो का ते बघूया त्याच्या संदर्भात. आता आम्ही आलो इथे हॉटेलमध्ये. फेमस आहे आणि आम्ही लहानपणी भरपूर इथला शेवचिवडा खाल्लेला आहे. वडील आले इथे इथून शेवचिवडा घेऊनच यायचे वडील आमचे. काही कामानिमित्त आले ना कोर्टीला तर वडील इथून शेवचिवडा घेऊनच जायचे. आणि कांदा टाका बरं का मावशी. कांद्याशिवाय चव नाही त्या शेवचिवड्यामध्ये. तसंच द्या. काय अजून काय पाहिजे. चहा वगैरे काय उन्हात नको. चहा तुला अमोल
मग ह्याचं चालू झालं बघ. हे काय टेडे मेडे. त्याला ते घेतलं नाही तर कसं होणार त्याचं? ऊन कसं आहे? आता माझी बहीण चालू आहे गाडी. मॅडम गाडी चालवते, सुजाता गाडी चालवते. माझ्यापेक्षा मॅडम सुंदर गाडी चालवते. बघा मॅडम कशी एकदम व्यवस्थित सुंदर अशा प्रकारे गाडी चालवते बघा. व्यवस्थित ट्रेन करते बघा मॅडमला. भाऊ आहे ना शेवटी तिचा, लहान भाऊ आहे. आणि बघा आणि असं आहे ना, इन्स्ट्रक्शन मला देत नाही तो, बहिणीला बरोबर देणार बघा. ही खिडकी खोलली ठेव. नको, हवा येते लय. समोरचे मंदिर आहे श्री जगदंबा माता मंदिर राशीन. इथं हे मंदिर आहे बघा. इथं या लवकर. त्याचं चालू आहे का? चल. बापरे, मोठं फर्निचर आहे. छोटे छोटे डबे बघतो, चांगले आहेत. मला हे घ्यायचे डबे. घ्यायचे ना? आता हा, हे दाताने घेणार आहे. घेऊ आपण, सगळंच घेऊ आता. दुकानात सगळं चांगलं दुकान आहे असं. भरपूर मोठं दुकान आहे बघा. गावाकडच्या साईडला मोठी मोठीच दुकान असतात बघा. हा बघा तू. आपल्या सिंगल डोअर मध्ये दाखव. सिंगल डोअर 23,500. हा 23,500 223 लिटर मध्ये घे. नाही एवढा मोठा कशा? काय लागतो, राहू दे. एवढा मोठा? बाटल्या बिटल्या बसतात. 25,500 बोलते. नाही नाही 23,500 किंमत आहे, कमी होईल. ओके ओके 20 वर्षांनी ओके. हा हा सकाळी 5 स्टार मध्ये येईल तुम्हाला. टाटा वल्टा. फायनल केलं फायनली. हा, आवडलाय मला. ओके. हे बघा 3 स्टार रेटिंग्स आहे सॅमसंगचा. ठीक आहे. हां पण मला माझी चॉईस आहे ना एल जीची असतं माहिती आहे. मला एल जी आवडतो. तुला सॅमसंग आवडतो. 25,500 बोलतात आहे. बजाज फायनान्स आवाला 23,000 बोलतात आहे ना. 23,000. मंदिर बघ ना सुजाता. मला लाकडाचे मंदिर आवडतात मला. पॅरेडमधले लोक डायनिंग टेबलवर जेवायला लागले आजकाल. बेटा किती खटपट आहे तुला. लई खटपट आहे. मोबाईल घेऊन बसा. हे दे माझं तर तुला. नेट पहिला बघत असतो. पितळेची भांडी पण आहेत ना. लग्नाचा बस्ता वगैरे पण इथंच होत असेल. हो हो सगळा. सगळं. अच्छा. ही बरी आहे ना. सूर्याची गॅस शेगडीमध्ये आहे ना, सूर्याचाच ब्रँड. ती भांडी आहेत बघितलं का, समया वगैरे सगळं सगळं. मार खायला. हां चला आता आम्ही निघालोय तिकडून. फक्त आम्ही एवढे ह्याच्यातून फक्त गॅस घेतलाय. काय आम्हाला मिळालं नाही व्यवस्थित, फक्त गॅस घेतलाय. तर गॅस घेऊन निघालोय आम्ही उद्या आता बोलवलं घरी. परत. आणि उद्या बोलवले परत. बाकीच्या काय वस्तू घ्यायच्या आहेत ते. वॉशिंग मशीन नव्हती गोडाऊन मध्ये. गोडाऊन मध्ये नव्हती काय. हां आता उद्या बोलवलंय. तर उद्या आम्ही येणार आहे परत इकडे. तर चला आता रिटर्न टू. पण बघायचं होतं ना. हो आता वायफाय वाला बोललाय उद्या येतो करून घरी. चला बाय. आमचा व्हिडिओला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बघा. हा बोल. हाय गाइस, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटतो आपण. बाय बाय.